आता एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। मुंबईमध्ये पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे। नवीन वर्षाचं म्हणजे 2026 आगमन किंवा सुरुवात जी म्हणूया ती सकाळी सुरुवात पावसानं झालेली आहे। प्रचंड पाऊस पडतोय, म्हणजे तुरळक पडला आणि निघून गेला असं झालेलं नाही, तर साधारणपणे 4:30-5 वाजल्यापासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे। मुंबईमध्ये पहाटेपासून मुंबईच्या वेगवेगळ्या भागात वरळी, लालबाग सगळ्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। अगदी पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली। सुरुवात जी झाली ती रिपरिप पावसानं झाली, त्यामुळे पडेल आणि निघून जाईल असं वाटलं होतं, पण त्यानंतर अक्षरशः मुसळधार पावसाला सुरुवात झाली। आता ही नव्या वर्षाची, जरी इंग्रजी नववर्ष असलं, कॅलेंडर आपण बदललेलं असलं, तरी नव्या वर्षाची सुरुवात या अप्रतिम अशा दृश्यांनी, उगवता सूर्य, या उगवता सूर्याला बघत आपण आपल्या नव्या वर्षाची सुरुवात करतो। अनेक इच्छा, आकांक्षा, या वर्षात काय करायचं या ठरवलेल्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मनात पुन्हा एकदा घोळवतो आणि उत्साहाने, आनंदाने नव्या वर्षाला सुरुवात करतो। अप्रतिम अशी लाली पसरलेली आहे। नव्या वर्षाचं आनंदात आणि उत्साहात सगळेजण स्वागत करतायत। ही वेगवेगळ्या ठिकाणची सूर्योदयाची दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। नव्या वर्षाचा पहिला सूर्योदय आणि नव्या इच्छा, आकांक्षांनी भरलेला दिवस, भरलेलं वर्ष। तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या टीमकडून। सगळ्यांचं हे वर्ष आनंदाचं, उत्साहाचं, सुख समृद्धीचं जावो। जे जे स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबियांकरता तुम्ही ठरवलेलं असेल ते सगळं पूर्ण होवो अशी अपेक्षा या सूर्योदयाकडे बघून आपण करूया। नव्या वर्षाची नवी सुरुवात, नव्या उत्साहात, नव्या आनंदात। वेगवेगळ्या ठिकाणची ही दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। काल सगळ्यांनी गुड बाय 2025 केलं आणि आज सगळेजण वेलकम 2026 करतायत। प्रत्येकाची नव्या वर्षाचं स्वागत करण्याची पद्धत वेगळी, प्रत्येकाचे स्वतःचे असे छोटे असोत किंवा मोठे असोत संकल्प वेगळे, पण ते सगळे तुम्ही केलेले संकल्प यावर्षी नक्की पूर्ण हो अशी अपेक्षा। जसे वेगवेगळे रंग, वेगवेगळ्या रंगांची छटा आपल्याला आसमंतामध्ये दिसते आहे, तशाच वेगवेगळ्या रंगांनी आपल्या सगळ्यांचं आयुष्य भरून जाओ। अंधार मागे सारत आपण उजेडाकडे मार्गक्रमण करो, प्रकाशाकडे मार्गक्रमण करो आणि आपल्याबरोबर आपण इतरांना सुद्धा या प्रकाशाच्या वाटचालीमध्ये घेऊन जायला हवं। बातम्यांच्या माध्यमातून सुद्धा आमचा हाच प्रयत्न असतो की समाजातल्या वेगवेगळ्या घटकाला न्यायाच्या मार्गावर, प्रकाशाच्या मार्गावर आम्ही घेऊन जाऊ शकू। त्यातला खारीचा वाटा न्यूज 18 लोकमत एक प्रसार माध्यम म्हणून आम्ही उचलू शकू। अजून ही 4 दृश्य तुमच्यासाठी, ही एआयच्या माध्यमातून घेतलेली दृश्य नाहीत, ही खरोखरची वेगवेगळ्या ठिकाणांहून तुमच्याकरता घेतलेली दृश्य आहेत। एका ठिकाणी तलाव दिसतोय, दुसऱ्या ठिकाणी नदी आहे। या नदीमध्ये सूर्योदयाचं म्हणजे सूर्याचं प्रतिबिंब आपल्याला बघायला मिळतंय। ही सगळी लाईव्ह ताजी दृश्य आहेत। कुठेही म्हणजे ही दृश्य बघितल्यावर नक्की असं वाटू शकतं की एआयच्या माध्यमातून घेतलेली आहेत, तर तसं नाहीये। ही ताजी दृश्य आहेत सगळी।
नव्या वर्षाच्या सकाळची ही दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता